आज आपण अचानक पुण्याला निघालो तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी गणेश कानगुडे. आजचा आपला पेपर होता तर आपण लवकर आवरलं. मम्मीचं पण काहीतरी गावात काम होतं, शॉपिंग करायची होती. मी पण नवीन शूज खरेदी केला, मम्मीला पण खरेदी करून दिली. घरी आल्यानंतर आपल्याला कॉलेजला जाण्यासाठी आवरलं कारण आपल्याला उशीर झाला होता. ते विराज पण गाडी पुसत होता, तो म्हणला गाडीला पण एकदम स्वच्छ करून टाक. प्रकाशचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता म्हणून केक घेऊन निघालो. त्याला कॉल केला तर तो होता रानात. आपण रानात गेलो तर त्याची पेरणी चालू होती. तो पण खूप बिझी होता, त्याला पण टाईम नव्हता. ठीक आहे म्हणलं, आम्हीच रानात येतो. तेवढ्यात रोहित पण काम करत होता. रोहितला पण म्हणलं आपण तुझं पण पुढच्या वर्षी लग्न करून टाकू. तो म्हणला मी तुमचं सगळं काम ऐकल मग. आणि घरी गेलो तर काय खरंच काम ऐकत होता. बड्डे बॉय तर केक घेऊन बसला होता. सागर शेठ म्हणले थांबा मी नियोजन करतो. तेवढ्यात आपण आपला व्हिडिओ काढून घेतला आणि प्रकाशचा बड्डे सेलिब्रेट केला. त्याला पण वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा दिला. एवढ्या धावपळीच्या काळात आमचा पेन हरवला होता आणि सागर तर कायमच टेन्शनमध्ये असतो. परत कॉलेजवरून आमचं पेपर सुटल्यानंतर आपण थोडाही उशीर न करता आपण डायरेक्ट पुण्याच्या दिशेने निघालो. कारण आपल्याला जायचं होतं पुण्याला. गाडीला पण पेट्रोल ताण लागल्यामुळे आपण पेट्रोल पाजलं. तिला पण खुश करून टाकली कारण आपल्याला तिच्यावरतीच पुण्यापर्यंत प्रवास करायचा होता. त्याच्यानंतर मग आपल्याला थोडी भूक लागली म्हणून म्हणलं मग काहीतरी नाश्ता पाणी करू. भेळ घेतली पण त्याने काही पोटच नाही भरलं. ठीक आहे म्हणलं आपण काय खायचं तर वरण म्हणलं आपण भजे खाऊ. ठीक आहे म्हणलं आज तूच खर्च करणार आहे म्हटल्यानंतर काही पण घे. अन्नदात्याकडे बिल देऊन टाकलं, त्यांनी पण बिल पे केलं. त्याच्यानंतर आपण उशीर न करता डायरेक्ट पुण्याकडे जाण्यासाठी निघालो. आपल्याला जायचं होतं आज बाच्याला भेटायला. विराजला पण अखेर 3 तास प्रवास केल्यानंतर बाय बाय केलं. तिथं खाली गेल्यानंतर बाचा तर काय आधीच पार्किंगमध्ये येऊन थांबला होता आपले स्वागत करण्यासाठी. त्याची पण गाठभेट घेतली, खूप दिवस झालं होतं त्याला भेटून. आणि त्याला विचारलं काय होतं तर तो म्हणायचा बाहेर फिरायला चल. कुठं चल म्हणलं तर तो म्हणायचा बाहेर जायचं आहे. तो पण खूप खुश होता कारण त्याला त्याचा मामा भेटला होता आज. खूप आनंदी होता. भेटून खूप छान वाटलं. मोठ्या भाच्याला म्हणलं चल तुला काहीतरी खायला घेतो. त्याला पण 3 कॅडबरी दिल्या. गडी खुश झाला. तो असा सिरियस टी व्ही पाहत होता. CIDचंच काय तोच तिथं काम करतोय. तो पण म्हणला थांब मामा थोडे दिवस, मी पण CIDमध्येच काम करतो.